कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलचे नेते समरजित घाटगे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। शरद पवार सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। आज कागलमध्ये पवारांनी मेळाव्याचं आयोजन केलंय। याच मेळाव्यात समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश होईल, तर काल कोल्हापुरात समरजित घाटगेंनी पवारांचं स्वागत केलं। कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगेंची उमेदवारी पक्की मानली जाते। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। विजय केसरकर आपल्यासोबत आहे। विजय, केवळ औपचारिकता शिल्लक आहे या पक्षप्रवेशाची? दीपक अगदी बरोबर आहे, कारण आपल्याला माहिती आहे की गेल्या 8 ते 10 दिवसांपासून समरजित सिंह घाटगे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाले आणि समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशासाठीच शरद पवार यांनी खास कागलमध्ये सभा ठेवलेली आहे आणि ही सभा गैबी चौकामध्ये ठेवलेली आहे, ज्या ठिकाणाहून हसन मुश्रीफ यांचं घर अगदी काही मिनिटांच्या अंतरावर आहे। कागलकरांची इच्छा होती की जो पक्षप्रवेश आहे तो याच गैबी चौकामध्ये व्हावा आणि म्हणून आज संध्याकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास समरजित सिंह घाटगे यांचा पक्षप्रवेश होईल। त्याच्या आधी समरजित सिंह घाटगे यांच्या घरी नाश्त्यासाठी देखील शरद पवार या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर कागलवरती शरद पवारांनी खास लक्ष ठेवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। विजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा कागलमध्ये हसन मुश्रीफांविरुद्ध समरजित घाटगे हे प्रतिस्पर्धी असू शकतात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये। त्यामुळे पुन्हा एकदा कागलमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आगामी काळामध्ये पाहायला मिळू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।